नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. आपली प्रतिक्रिया आणि आपलं सबस्क्राईब करणं हेच माझी खऱ्या अर्थाने मदत असेल. गेल्या काही दिवसापासून एक वर्षभरापासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा गाजतोय. त्याला कारणही तसंच आहे, कारण महायुती सरकारने सत्तेत येताना जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी आपण सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा करू असं आश्वासन दिलं होतं. आणि आता एक वर्षानंतर महायुती सरकारने शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला नाही आणि गेल्या 1 महिन्यापासून 2 महिन्यापासून शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला हा घास निसर्गाने हिरवला आणि त्यामुळे शेतकरी हा मोठा अडचणीत आहे. आणि शासनाने कर्जमाफीचं आश्वासन दिल्यामुळे शेतकऱ्याने आपल्या डोक्यावरील जे कर्ज होतं तेही कायम आहे. ते फेडण्याचं आश्वासन शासनाने दिलं होतं, मात्र ते नील केलं नाही, कर्जमाफी केली नाही, कर्जमुक्ती केली नाही. आणि आता बच्चू कडू प्रहारचे यांनीही गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीचं आंदोलन पुकारलेलं आहे. महाएल्गार आंदोलन पुकारलं. यामध्ये पुन्हा एकदा शासनाने कर्जमाफीचं आश्वासन दिलं आणि 30 जून 2026ला आपण कर्जमाफी करू असं पुन्हा एकदा आश्वासन दिलं. मात्र या सरकारमधील सहभागी असलेले उपमुख्यमंत्री सध्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मात्र पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं. ते वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्धच आहे. मात्र सध्याचा शेतकरी हा मोठा अडचणीत असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं असं म्हणता येईल. आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी अनेक वेळेस कर्जमाफी केली, शरद पवारांच्या काळात केली, उद्धव ठाकरेंच्या काळात केली, असे अनेक दाखले देत अनेक वेळेस आम्ही कर्जमाफी केली आहे. आता किती दिवस शेतकऱ्यांना फुकटचं पाहिजे, फुकट कर्जमाफी करा. 0% व्याजदराने आम्ही कर्ज दिलेलं आहे, तरीही शेतकऱ्यांना फुकट हवं आहे. आणि किती दिवस हे फुकटची सवय लावून घ्यायची, असं एक अशा प्रकारचं त्यांचं जे विधान आहे. शेतकऱ्यांना फुकट दिलं जातं, फुकटचं किती दिवस पाहिजे असा अर्थ या वाक्याचा निघतो. त्यामुळे शेतकरी अडचणीत असताना त्यांच्या जखमेवर अजित पवार यांनी मीठ चोळले का असा सवाल आता उपस्थित होतोय. त्यामुळे शेतकरी वर्गामध्येही मोठी नाराजी आहे. अजितदादा उपमुख्यमंत्री होत आहेत. गेल्या 6 वेळेस ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. ते शेतकऱ्यांनी त्यांना फुकटातच उपमुख्यमंत्री केलं असाही सवाल आता शेतकऱ्याकडून उपस्थित केला जातो आहे. तुम्हीही फुकटच उपमुख्यमंत्री झाला, फुकटच तुमचं मासिक वेतन घेत आहेत. इतर उपमुख्यमंत्री असताना जे तुम्ही फायदे घेत आहेत आणि तुम्ही फुकटे की आम्ही फुकटे असा सवालच आता शेतकरी उपस्थित करत आहेत. शेतकरी या अजितदादा यांच्या प्रश्नामुळे, अजितदादा यांच्या वक्तव्यामुळे अत्यंत तीव्र असा संताप शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जातो आहे. कारण जे सत्ताधारी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, ते राज्याच्या शासनाच्या तिजोरीतून दर महिन्याला लाखो रुपयाची लूट करतात. त्यांना पेन्शन मिळतं 3-3, 5-5 लाखापर्यंत या मुख्यमंत्र्यांना पेन्शन मिळतं. उपमुख्यमंत्री खासदार असो, आमदार असो, तर हा सर्व जनतेचा पैसा असताना यांना हा फुकट का लाटा आवडतो? यासाठी ते काही रोजगार हमीच्या कामावर जातात का असाही सवाल उपस्थित होतो. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचं, जबाबदार व्यक्तींचं असं जे वक्तव्य आहे ते कधी थांबेल आणि शेतकऱ्यांना तुम्ही जे आश्वासन दिलेलं आहे ते तुम्ही न पाळता उलट शेतकऱ्यांनाच फुकट किती दिवस पाहिजे असा सवाल उपस्थित करता. हे
अत्यंत चुकीचं असून एखाद्या जबाबदार व्यक्तीने असं वादग्रस्त वक्तव्य करणं शेतकऱ्यांच्या जखमेवर, जो शेतकरी त्याला बळीराजा, आपण महाराष्ट्राचा तो भारताचा तो किसान म्हणजे महाराष्ट्राचा कणा आहे, देशाचा कणा आहे, त्यावर सर्व अशी अर्थव्यवस्था अवलंबून आहे. आणि त्याला जर तुम्ही दुखावणार असाल, त्याच्या जखमेवर मीठ चोळणार असाल, तर तुम्ही कसले राज्यकर्ते, तुम्हीच खरे फुकटे आहात असंही आता बोललं जातं आहे. त्यामुळे अशा घटना, या असे वादग्रस्त विधान अजित पवार यांच्याकडून नेहमीच होत आले. एका शेतकऱ्यांनीही पाण्याच्या प्रश्नासंदर्भात त्यांना यापूर्वीही प्रश्न विचारला होता, तर आम्ही त्या धरणात जाऊन मुतायचं का, असा एक वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर पश्चातापाची वेळ आली होती. 1-2 दिवस चिंतनही, मौनही त्यांनी बाळगलं होतं. असं असतानाही अनेक वेळेस ते म्हणतायत मी आता जपून बोलायचं शिकलो, मात्र त्यांची ती सवय अद्यापपर्यंत जात नाही आणि ते आपण पुन्हा चुकीचं बोलल्यानंतर आपण बोलण्याच्या ओघात बोलून गेलो असंही ते म्हणतात. मात्र हे शेतकऱ्यांना असो की इतर कोणालाही असो, ते तुम्ही जर एखाद्या जबाबदार पदावर बसलेले असाल तर असं बोलणं हे चुकीचं गृहीत धरलं जातं, वादग्रस्त धरलं जातं आणि त्यामुळे मोठा वर्ग हा नाराज होत असतो. त्यामुळे खरे फुकटे सत्ताधारी आहेत की शेतकरी आहे, असा सवाल आता पुन्हा एकदा या वादग्रस्त विधानामुळे उपस्थित होऊ लागला आहे. तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की खरे फुकटे शेतकरी आहेत की राज्यकर्ते आहेत, जे लाखोचा डल्ला शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या, नोकरदार वर्गाच्या टॅक्समधून, वेतनाच्या माध्यमातून, कमिशनच्या माध्यमातून गोळा करत असतात, इतर कामातून गोळा करत असतात. तर त्यामुळे खरे फुकटे हे राज्यकर्ते आहेत की शेतकरी आहेत, सर्वसामान्य जनता आहे की नोकरदार वर्ग आहे, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की हा सत्ताधाऱ्यांचा माज आहे, जे शेतकऱ्यांना फुकटे म्हणतात, शेतकऱ्यांना किती दिवस फुकट द्यायचं आहे, किंवा अनेक असे वादग्रस्त वक्तव्य यापूर्वीही राज्यकर्त्याकडून, मंत्र्याकडून, तत्कालीन मंत्र्याकडून केले जातात. आणि या वादग्रस्त विधानामध्ये हा सर्वसामान्य शेतकरी असो, सर्वसामान्य नोकरदार असो, सर्वसामान्य घटक असो, हा टार्गेट असतो. त्यामुळे या राज्यकर्त्यांनी, जबाबदार लोकांनी सांभाळून बोलले पाहिजे. आपण एखाद्या जबाबदार पदावर बसलेले असताना असं विधान करणं हे अत्यंत चुकीचं आहे. या संदर्भात विरोधी पक्षनेते जे आहेत काँग्रेसचे, वडट्टीवार, तर त्यांनीही अजितदादाच्या या वक्तव्याचा समाचार घेत अजितदादांनी जे शेतकऱ्यांच्या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं असून जनता त्याचा चुनचुनके बदला घेईल असं उत्तर त्यांनी या संदर्भात दिलेलं आहे. त्यामुळे हे वक्तव्य असे या प्रकारचे कुठेतरी थांबलं पाहिजे, त्याचं राजकारणही थांबलं पाहिजे आणि नेत्यांनी, राज्यकर्त्यांनी समजदारीची भूमिका घेऊन आपण एखादा वर्ग, शेतकरी वर्ग हा गेल्या काही दिवसापासून संकटात असताना त्याच्या जखमेवर मीठ चोळणं कितपत योग्य आहे या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि खरे फुकटे शेतकरी आहेत की राज्यकर्ते आहेत या संदर्भातही आपली प्रतिक्रिया कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. थांबतो.